सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंबासह सर्वपक्षीय नेते मोर्चात सहभागी। धनंजय मुंडेचे लोक धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत। अधिकाऱ्यांना मराठ्यांनाही त्रास दिला जातोय, मनोज जरांगेंचा आरोप। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात। धमक्या देणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते। पत्रकार परिषदेत अंजली दमानी यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून मुंडेंवरती करण्यात येत असलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर। अजितदादांबद्दल गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, असा मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला मिटकरींनी सवाल। एसआयटी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात। जितेंद्र आव्हाड यांचा सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप। अधिकाऱ्यांचे फोटो केले पोस्ट। भाजपाच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। दिवसभरात 1 लाखांवरती सदस्य नोंदणी टार्गेट असल्याचं मत। भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीत वाढली भिकाऱ्यांची संख्या। साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, अशी खासदार सुजय विखेंनी केली मागणी। मुंबई पोलिसांनी घाटकोपर परिसरातून 13 बांगलादेशींना केली अटक। अवैधपणे राहत होते मुंबईत। गुजरातच्या पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होऊन दुर्घटना। 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती। नमस्कार, मी अमित